चंदनपुरी तालुका मालेगाव येथे 13 जानेवारी 2025 रोजी यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे। या पार्श्वभूमीवर चंदनपुरी ग्रामपालिकेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत आरोग्य, वाहतूक, स्वच्छता, वीज, पाणी, विविध सुखसुविधा याविषयी चर्चा करण्यात आली। या बैठकीस तहसील विशाल सोनवणे, वाहतूक शाखेचे PI सूर्यवंशी, किल्ला पोलीस स्टेशन डोईफोडे, महावितरणचे वानखेडे, अग्निशमन दलाचे प्रमुख संजय पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी बद्रे, जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष संजय पाटील, चंदनपुरी ग्रामपंचायत सरपंच विनोद शिलार, गावचे पोलीस पाटील राणी गायकवाड, उपसरपंच मनीषा पवार व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विभागातील अधिकारी, कर्मचारी, गावातील नागरिक उपस्थित होते। आज यात्रा नियोजनासंदर्भात सालाबादाप्रमाणे ग्रामपालिकेतर्फे मीटिंग आयोजित करण्यात आली होती। त्या मीटिंग वेळेस मालेगाव तालुक्याचे तहसीलदार माननीय विशालजी सोनवणे साहेब, वाहतूक शाखेचे PI सूर्यवंशी साहेब, अग्निशमन दलाचे प्रमुख माननीय संजयजी पवार साहेब, महावितरणचे प्रमुख अधिकारी माननीय वानखेडे साहेब, महावितरणचेच माननीय आहेरराव साहेब, आरोग्य विभागाचे सर्व पदाधिकारी त्या मीटिंगला उपस्थित होते व मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली। ग्रामपालिकेलाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनेचे आम्ही पालन करणार आहोत व आमच्यातर्फेही काही विनंती प्रमुख अधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या आहेत, त्याबद्दलही ते आम्हाला सहकार्य करणार आहेत। येणाऱ्या यात्रा काळात यात्रा कशी सुरळीत व्यवस्थित पार पडेल या संदर्भात शासकीय विभाग व ग्रामपालिका चंदनपुरी समन्वयाने कामकाज करणार आहोत व यात्रा सुरळीत होईल या अपेक्षेने आम्ही एकमेकांना जशी अडचण येईल त्या विभागाला आम्ही सूचना करणार आहोत, ते आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करणार आहोत। वाहतूक शाखेसंदर्भात बंदोबस्त हा वाढून मिळावा यासाठी आम्ही विनंती केलेली आहे। तसेच महावितरणचे काही विषय आहेत, पोल शिफ्टिंगचा विषय असेल, काही तारींचा विषय असेल, तो त्या संदर्भात चर्चा झालेली आहे। तहसीलदार साहेबांसमोर काही विषय आम्ही सूचना मांडलेल्या आहेत, ते आम्हाला मदत करणार आहेत। इतर आरोग्य विभागाचा काही विषय असेल तर ते दरवर्षाप्रमाणे आम्हाला ते सेवा देत असतात, त्यांनाही आम्हाला जे काही सहकार्य करतील ते आम्ही सहकार्य त्यांना करणार आहोत। ग्रामपालिकेतर्फे यात्रा नियोजन संदर्भात जे आमचे रेग्युलर कर्मचारी आहेत ते तर आहेतच, पण अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे नियोजन आम्ही केलेले आहे। गावात विद्युत रोषणाई केलेली आहे, पथदीप लावण्यात आलेले आहेत, फवारण्या केलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ऐनवेळेस जसे जसे आम्हाला काही भाविकांना जी मदतीची गरज आहे ती आम्ही करणार आहोत। मी डॉक्टर आकाश विठ्ठलराव भद्रे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती मालेगाव। श्री खंडोबा यात्रेनिमित्त चंदनपुरी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेचे नियोजन सभा किंवा आढावा सभा आज आपली संपन्न झाली। त्यानिमित्त आरोग्य विभागातर्फे 24 तास आरोग्य सुविधा उपलब्ध राहणार आहे। त्याचप्रमाणे पाण्याची गुणवत्ता असेल, पाण्याचे नियोजनाबद्दल गोष्टी असतील, ते सगळे आपले आरोग्यसेवक उपलब्ध असतील। आपला आरोग्य पथक 24 तास उपलब्ध असेल, 24 तास आपली ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध असणार आहे। त्याचबरोबर सगळे भाविक आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी पण केली जाणार असणार आहे आणि ज्यांना काही इमर्जन्सी लागत असेल ते 24 तास आपले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागातील सगळं स्टाफ उपलब्ध असणार आहे। बस, धन्यवाद। श्री क्षेत्र ग्रामपालिका चंदनपुरी येथील पोलीस पाटील राणी गायकवाड म्हणजे मी आज आपल्या ज्या ठिकाणी म्हणजे 13 तारखेला जी यात्रा उत्सव सुरू होणार आहे त्यानिमित्ताने आज मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती। ह्या मीटिंगमध्ये विविध स्तरातील जे प्रश्न आहे सामान्य जनतेला निर्माण होत असतात, ज्या समस्या निर्माण होत असतात, त्यासाठी आलेले आजच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच आजच्या मीटिंगसाठी तहसीलदार माननीय सोनवणे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे आपले पोलीस निरीक्षक किल्ला पोलीस स्टेशन यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे वाहतुकीची जी प्रश्न आहे, जी सुविधा असते किंवा बऱ्याच वेळेस वाहतूक कोंडी होत असते आणि त्यामुळे जे भाविक येतात त्यांना पार्किंगसाठी जी सुविधा उपलब्ध होत नाही, त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन सूर्यवंशी साहेबांनी केलं आणि त्याचनंतर जे आरोग्य जी सेविका असेल किंवा आरोग्य विभागातील जे अडचणी निर्माण होतात तेही दुरुस्ती व्हावी किंवा त्यांनाही मदत व्हावी ह्यासाठी आरोग्य विभागसुद्धा आपल्याला मदत करणार आहे
आणि अनेक जे अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा असे आश्वासित केलेलं आहे की जर काही ऐन वेळेसवरती किंवा कधी जर काही प्रश्न पडला किंवा कधी काही मुद्दा झाला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून तर आपण त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत. त्याचप्रमाणे येथील जे चंदनपुरी क्षेत्रातील जे तरुण पिढी आहे ते सुद्धा स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी आपल्याला मदत मिळणार आहे. ह्या संदर्भातील अनेक मुद्दे आपण वेळेवरती घेतले आणि त्यानंतर येणारा जो चंदनपुरी क्षेत्रातील जी यात्रा आहे ती अतिशय सुंदर अशा पद्धतीने ते वातावरण तयार व्हावं आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची सगळी जबाबदारी ही सगळी तहसीलदार साहेबांनी आणि पोलीस उपनिरीक्षक साहेबांनी घेतलेली आहे. धन्यवाद.